नमस्कार, मी मीरा स्वागत करते तुमचं माझ्या एका छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये। असे दोन्ही हात ठेवून आरू असे तसं नाही, छान बघायचं, छान असं असं ठेवून देईन तिला तू। फ्रॉक श्रुतीचा आहे हा। ती म्हणाली माझ्या पप्पानी आणला मला। म्हटलं हाव, तुझ्या पप्पानीच आणला तुला। असं गालावर हात ठेव आरू, असं हे बघ, हे बघ माझ्याकडं। नकटे नाक, ए नकटे नाक, नकटी नाक, नकटी नाकले सुंदर दिसते आमची। माझा ड्रेस आहे म्हणती। तिचे छान फोटो काढले श्रुतीनी, ते पोस्टला टाकते मी। व्हेरी गुड आरू। आम्ही आरूला पोजेस सांगाव म्हणलं तर आरूच आम्हाला पोजेस सांगते। हे सकाळचं शूटिंग आहे, त्यांना पाणी वगैरे ठेवून मस्त साबुदाणा बनवून दिला, त्यांना थोडीशी आमटी बनवून दिली आणि कुकरला आलू लावले। ते म्हणले मला आलू उकडून आमटी करू दे म्हणे, सुका साबुदाणा खाल्ला जात नाही म्हणे तिथं। सगळ्या भाविक भक्तांना माझ्याकडून आषाढीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि फराळ वगैरे झाले का तुमच्या सगळ्यांचं? मी तर त्यांना आमटी आणि साबुदाणा बनवला होता आणि थोडासा उरला होता, ते श्रुतीने खाऊन घेतला। भिजवलेला साबुदाणा आहे, आता मला साबुदाणा बनवायचा आहे। आत्ताच आंघोळ वगैरे केली आणि थोडी नवीन साडी वेअर केली। म्हणलं आजच्या दिवशी एक सणासारखंच वाटतं ना आपल्याला। काय पडली इकडं पल्ली आमची आरू, पल्ली आई वर बाबा संग जाऊन टिक्का बिक्का लावून आली है ना। कुठं गेलती बाबा सोबत? काऊन मिटवलं? राहू द्यायचं ना खुशीला। चला मी एकदा फराळाचं हलवते। कानातलं नाही ना तर वेगळंच वाटायलं, पण आता काय खरं, मोठाले आपले नकली घातले की गावाकडे नाव ठेवते आणि मग इथं पण नाही घालत मी, त्याच्यामुळे ते वेगळेच कान दिसायले। आता मोठी आई आल्यावरच ते कानातले मोडून दुसरे बनवावं लागल। चला साबुदाणा बनवून घेते। हे सकाळी बनवलेलं थोडसा कोरला, त्यांना आमटी केली होती, त्यात पांढरा आहे ना। चला आता मी साबुदाणा बनायला घेते, रेडी करते मी फराळ खिचडी। कॅमेरा हातात घेतला कढाई वाकडी झाली। ट्रायपॉड देव जाणे कधी अन्न होईन तर होईन। दूध तापून ठेवलं, दूध आलं होतं तर। छान झाला ना? मला असा आलू बॉईल करूनच आवडतो बघा, छान लागतो थोडा टेस्टमध्ये। थोडं जास्त कूट टाकायचं। मी आता ही मिरच्या आणि शेंगदाणे सोबत भाजून घेऊन मिक्सरला काढले, तसं बनवलं आज। नुसता कूट पण वेगळा काढला आणि मिरच्या कापून टाकल्या ना, ते पण छान होतो। आज असंच बनवलं आता।